आणि सीएनजीचा तुटवडा कायम आहे। वाहन चालकांच्या पंपांवर रांगा आहेत। गेल्या 20 दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा जाणवतोय। 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत रांगा लागतात। 1.5-2 तास प्रतीक्षा करावी लागते। सगळ्यात मोठा फटका रिक्षा चालकांना बसतोय। याचा आढावा घेतला योगेश बांडागळे यांनी। रत्नागिरी जिल्ह्यात इंधन तुटवडा अद्यापही कायम आहे। गेल्या 15-20 दिवसांपासून पेट्रोल डिझेलची टंचाई आहे, त्याचबरोबर सीएनजीची टंचाई आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो सीएनजी साठी मोठ्या रांगा या ठिकाणी पेट्रोल पंपावर लागलेल्या आहेत। कोकणात मोठ्या संख्येने पर्यटक आलेले आहेत, त्याचबरोबर स्थानिक जे वाहन चालक आहेत, रिक्षा चालक आहेत, त्यांनाही सीएनजीच्या तुटवड्याचा फटका बसलेला आहे। सीएनजी साठी 1.5 ते 2 तास रांगेत या ठिकाणी वाहन चालकांना उभं राहावं लागत आहे। मध्यंतरी पेट्रोल आणि डिझेलची मोठी टंचाई निर्माण झाली होती, परंतु आता काही प्रमाणात पेट्रोल डिझेल हे पेट्रोल पंपांवर उपलब्ध होत आहे, परंतु सीएनजीची मोठी टंचाई किंवा सीएनजीचा तुटवडा अद्यापही कायम आहे। आपण बघितलं, मी संगमेश्वर मधल्या या पेट्रोल पंपावर आहे। या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध झालेलं आहे, मात्र सीएनजी साठी मोठ्या रांगा आपल्याला लागलेल्या दिसत आहेत। सीएनजीचा तुटवडा रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात असताना प्रशासनाला अद्यापही यावर तोडगा काढण्यात यश आलेलं नाही। यामुळे वाहन चालकांचे मोठे हाल होत आहेत। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।